हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात अशी झाली की धन्वीला स्कूलला जायचंच नव्हतं. आई मला नाही जायचं आहे, आई मला नाही जायचं आहे, तिचं सारखं चालू होतं. मग मी तिला म्हटलं की मी जर तुझ्या आवडीची पिझ्झा पोळी आज करून दिली तुला तर आवडेल का? तर मग धन्वी चटकन रेडी झाली आणि त्यासोबत म्हटलं मी तुला छान छान पॉपकॉर्नही करून देईल. मग तिच्यासाठी आज पिझ्झा पोळी म्हणजे मी तुम्हाला दाखवेल पुढे तुम्हाला मी कशी बनवली ती. आणि त्याच्यासोबत पॉपकॉर्नही बनवून दिले. त्यामुळे ती शाळेत गेली आहे. आणि आज सकाळी सकाळी बघितलं तर माझ्या नाकावर इतका छान सुंदरसा असा नाकाच्या शेंड्यावरतीच पिंपल आलेला आहे. तुमच्यासोबत असं कधी घडतं का की नाकाच्या शेंड्यावरती पिंपल येतो? नक्की सांगाल मला. आज बाल्कनीतून बघितलं तर खूप छान फुलं आलेली होती झाडांना, तेही तुम्हाला दाखवते आणि आजच्या दिवसाच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर मी हे असं फन फूड्सचं पिझ्झा टॉपिंग ऑल इन वन एक आणलेलं होतं डीमार्टवरनं. ते आहे पिझ्झा स्प्रेड आहे. ते सॉससोबत तुम्ही हे स्प्रेड करू शकतात. तर मी ते धन्वीला पोळीला लावून देते आणि त्याला पिझ्झा पोळी असं आम्ही नाव दिलेलं आहे. आम्ही आमचंच नाव दिलेलं आहे. तर ते लावलं की याच्यावर छान खाताना पिझ्झासारखीच टेस्ट येते. त्यामुळं आम्ही त्याला पिझ्झा पोळी असं म्हणतो आणि धन्वीला हे फार आवडतं. ज्या दिवशी टिफिनला हे असतं त्या दिवशी धन्वी खूप खुश असते. पिझ्झा पोळी दिल्यामुळं धन्वी खुश, धन्वी स्कूलला गेली म्हणून मी खुश आणि स्कूलला धन्वीने रोल आणलाय पोळीचा म्हणून टीचर खुश. असे आम्ही सगळे कायम हॅपी 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 राहतो. स्कूलला पोळी भाजी सोडून काहीच अलाउड नाही आहे म्हणून टीचर ओरडतात. पण मग रोल दिला आहे तर टीचरला असं वाटतं की भाजीचा रोल आहे, त्यामुळे टीचरही ओरडत नाहीत धन्वीला. फक्त पिझ्झा पोळी देऊनही धन्वी खुश नव्हती, जायला तयार नव्हती. मग मी तिला पॉपकॉर्नही ऑफर केले. पॉपकॉर्न ऑफर केल्यामुळे तिने आज स्कूलला 2 टिफिन नेले, एक पिझ्झा पोळीचा आणि एक पॉपकॉर्नचा वेगळा. आता ती बसली होती रेडी होऊन. तिला मी दूध प्यायला दिलं. मग तिची तयारी केली आणि तिला राजी खुशी करून सकाळी स्कूलला पाठवलं. आमच्यासाठी मी घरी पोहेच बनवले होते नाश्त्याला. साधं सोपं म्हटलं पटकन होऊन जातात. तर आज सकाळी पोहेच होते. त्यांना नाश्ता सोबत द्यावा लागतो. ते घरी नाश्ता करत नाहीत. मग तेही नाश्ता घेऊन गेले ऑफिसला. बाहेर बाल्कनीतनं बघितलं तर आज खूप छान सगळ्या झाडांना खूप सारे फुलं आलेले होते जास्वंदाचे. मग ते मी तोडले आणि पूजेला बसले. आज इतकी सारी जास्वंदाची फुलं आलेली होती झाडांना. आता मी तोडून आणली आणि आज आपल्या देवबापांना सगळ्यांना इतकी सुंदर फुलं मिळणार आहेत. आता आज सत्यनारायणाचे 5 दिवस कंप्लीट होऊन गेलेले आहेत. आता मी ह्या सत्यनारायणासाठी उत्तर पूजा करणार आहे. आपली देवपूजा करून झालेली आहे. आपले सगळे फुलं आपण देवघरात ठेवलेले आहेत. हे 2-3 फुलं अजून उरलेले आहेत. हा जो बाळकृष्ण आणि सत्यनारायण भगवानांचा फोटो जो देवघरात जाईल आता त्यांच्यासमोर ठेवूया. आता 5 दिवसांचा संकल्पयुक्त सत्यनारायण झालेला आहे आपला. आज त्याची उत्तर पूजा. दुपारच्या वेळेला धन्वीला घेऊन आल्यानंतर मला कालचा आणलेला भाजीपाला सगळा निवडायचा होता. त्यासाठी मग मी मस्तपैकी टी व्हीवरती वेबसिरीज लावून दिली. वेबसिरीज बघता बघता कामं करणं खूप सोपं होऊन जातं. वेबसिरीज बघता बघता मस्तपैकी भाजीपाला निवडून घेतला. भाजीपाला निवडता धन्वीलाही छान एका बाजूला अभ्यासाला बसवलेलं होतं. धन्वीचा अभ्यासही झाला आणि मग संध्याकाळच्या वेळेला तिला ट्युशनला सोडायच्या आधी मी जर टी व्ही बघत असेल आणि धन्वी मागे राहील असं कधी होईल का? तर मग तिलाही छानसे गाणे लावून दिले आणि त्यावर तिने डान्स केला. बघा तुम्ही. काहीतरी छान टेस्टी खावं म्हणून मग आज विचार केला की पालक आपल्याकडे आहे. मग पनीर आणलं होतं. पनीर बाहेरच आणलं होतं. आम्ही जिथनं पनीर आणतो ते पनीर एकदम छान आणि प्युअर असतं. मग पालक पनीर बनवलं. पालक पनीरची रेसिपीचा सेपरेट व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. तो पण नक्की तुम्ही बघा. आता ही शॉर्टमध्ये रेसिपी मी दाखवून दिलेली आहे. पनीरची भाजी छान टेस्टी झाली होती.
तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला यासाठी थँक सो मच. तुम्हाला आमचे ब्लॉग्स कसे वाटतात हे नक्की सांगा. तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज मी रोज टाकत असते आणि रेसिपीज पण टाकत असते. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पण जर आवडत असतील, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.